तर आज होता संडे. आम्ही प्लॅन केला की मटन बनवायचं, तर आम्ही निघाले दोघे घ्यायला मटन. आणि मटन घ्यायला निघाले आणि आमच्या ब्रिजवरती आम्ही पोचले. आमची गाडी बघू शकता तुम्ही किती कडक पलते. मग गेले मटनच्या दुकानात, भायला सांगितला की अंकल अच्छा बारीक बारीक पीस करो. मग त्यांनी मस्त बारीक बारीक पीस सारखे केले. मटन बोलला तर विषय तोंडात पाणी यायलाच पाहिजे. मग आमचा झाला मटन घेऊन. मग आम्ही निघाले आमची मटन घेऊन सारं. आणि तुमची बघू शकता माझी गाडी तर विशेष आहे आपल्या गाडीचा. मग आम्ही गेले आमच्या डुंगेपाडा नाक्यावरती आम्ही पोचले आमच्या गावात पोचल्यानंतर लाकडं पाहिजे होती चूल जळवायला. मग आम्ही गेले लाकडे घ्यायला. लाकडे घेतल्यानंतर आम्ही गोणी भरून लाकडे घेतली. नंतर एक स्टेशनवरतून बिगारी आणला. मग 6 विटा जमा केले. 6 विटा चूल बनवायला लागणार म्हणून मग गेले निमरात गेल्यानंतर पाहतो तर काय तर यो टोप घेऊन लाकडं घेऊन हे सारे चष्मा पण घेऊन जसा काही पिकनिकला आलाय. पिकनिकच होती समजा आमची. पण यो एक मिस्त्री बोलवला तिकडनी ना, त्याला काही जमनही. पण त्यांनी तशी विटा लावल्या आणि नंतर चूल चालू केली. तर यो वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आला कामावरतून. याला तर काही दिला नाही आम्ही, पण आला. नंतर यो कांदे कापायला लागला टाइमपास करत ना. खात पण होता खाद्यासारखा. आता करायचं तर करायचं काय. आणि तेवढ्यात एवढा बेकार सारखा ऊन आमच्या तोंडावरती. नंतर भावांनी कशी बसी चूल पेटवली आणि ठेवला तेल. मग त्यामध्ये आम्ही टाकला कांदा. तुम्ही बघू शकता कांदा एकदम लाल केला त्याला. नंतर एक वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये अजून एक आला थंडा घेऊन याला वाटला की सगळा मिनीच केला आहे, पण काय नाही. मग आम्ही कांदे चांगल्याने मस्त हे केले. मग सगळ्यांचा थोडा हातभर लावला ॲक्टिंग करत. नंतर आम्ही दही टाकले त्यामध्ये. वाटण टाकल्यानंतर थोडीशी मस्त मिक्स केलं त्याला. नंतर यो कुत्रा याला तर काही दिला नाही आम्ही, बिचारा वाट बघत होता. नंतर दही टाकली आम्ही थोडीशी. त्यानंतर मस्त शिजवलेलं मटण आमचं ते पण आम्ही त्याच्यामध्ये टाकलं. आम्ही विचार केला की नंतर आपला थंडा आणलेला सगळ्यांनी थंडा पिला. तर मध्ये सतवायला आले काही लोक, त्यांना पण आम्ही पळवला निघा करून. पाव घेतला, भाजीमध्ये टाकला आणि प्याजी मला तर एकच नंबर आवडते मटण बोलल्यानंतर विषय. पलवला नंतर व्हेज वटाणे कोण खातो. मग वाईल्ड कार्ड एंट्री अजून एक आला कामावरती सुट्टी घेऊन. आणि नंतर तुझ्या भावाने राईस घेतला आणि ये मस्तपैकी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.